नमस्कार, तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे समृद्धीज किचन कट्टामध्ये। आज गटारी स्पेशल निमित्ताने आपण बनवत आहे अस्सल मालवणी पद्धतीचे चिकन। खमंग भाजलेल्या मसाल्यांचा सुगंध, नारळाची अप्रतिम चव आणि तिखट झणझणीत रस्सा, तो पण पारंपरिक पद्धतीने मातीच्या भांड्यात बनवलेला। एकदा की हा रस्सा पाहिला की तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही। ही रेसिपी घरच्या घरी सोप्या पद्धतीने कशी बनवायची हे आज आपण स्टेप बाय स्टेप ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। रेसिपी आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। चला मग सुरुवात करूया। आज मी चिकन रश्श्याचा बेत बनवला। मग काय मिस्टरांनी लगेच अर्धा किलो चिकन बाजारातून आणून दिले। आणलेले चिकन मस्त स्वच्छ 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आणि मग याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा हळद घालून हे चिकन मॅरिनेट करण्यासाठी ठेवून दिले। चिकन अर्धा तास हळद मीठ घालून मॅरिनेट करून ठेवल्यामुळे याच्यामध्ये जे काही जीवजंतू असतात ते मरतात आणि चिकनची चव देखील छान लागते, कारण याच्यामध्ये हळद मीठ छान असे मुरले जातात। चिकनच्या आतपर्यंत हळद मिठाची चव मुरल्यामुळे चिकन शिजल्यानंतर आतमध्ये अळणी लागत नाही। चला मग आता हे चिकन अर्धा तास आपण मॅरिनेट करण्यासाठी बाजूला ठेवूया। मालवणी चिकनची खरी चव दडलेली असते ना, ती त्याच्या खास वाटणामध्ये। त्यामुळे आपण सर्वात आधी हे वाटण तयार करून घेऊया। मग हे खास असं वाटण बनवण्यासाठी काय पदार्थ घ्यायचे ते आपण बघूया। बघा, मी इथे वाटण बनवण्यासाठी काही खास साहित्य घेतलेले आहेत। इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेत, अर्धी वाटी खोबरं चिरून घेतलंय, एक अख्खा लसणाचा गड्डा सोलून घेतलाय, 1 इंच आलं घेतलंय, मूठभर कोथिंबीर घेतलीये आणि काही खडे गरम मसाले घेतलेत। गरम मसाल्यांमध्ये 4 लवंगा, 4 काळी मिरीचे दाणे, 1 दालचिनीचा तुकडा, 1 चक्री फूल आणि 1 वेलची घेतलीये। हे असे गरम मसाले वाटणामध्ये भाजून वाटायला घेतले, त्यामुळे हे खास हे असं वाटण एकदम चवदार आणि सुगंधित तयार होतं। चला मग हे वाटण आता आपण भाजून घेऊया। या खास साहित्यापासून तयार केलेलं वाटण म्हणजे मालवणी पद्धतीने तयार केलेल्या चिकनचं गुपितच म्हणायचं। आता इथे मी मसाले भाजण्यासाठी एक लोखंडी कढई गरम करून घेतलीये। लोखंडी कढईत मसाले आणि वाटण भाजल्यामुळे वाटणाला एक छान कलर येतो आणि चव देखील छान येते। शिवाय कढईत अन्नपदार्थ भाजताना त्याच्यामध्ये नैसर्गिकरित्या लोह मिसळते, जे रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत करते। लोखंडी कढईत मसाले आणि वाटण भाजताना त्याला वेगळाच खमंग आणि पारंपरिक असा स्वाद येतो। आता या कढईमध्ये मी 1 चमचा तेल घालून गरम करून घेतले। तेल गरम झाल्यावरती याच्यामध्ये मी उभा चिरून ठेवलेला कांदा घालून छान असा सोनेरी रंगाचा होईपर्यंत खरपूस भाजून घेणार आहे। कांदा हलकासा लाल रंगाचा झाला की आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे खोबरं। खोबरं देखील आपल्याला छान सोनेरी रंगाचं होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। आता मी खोबरं घालत आहे आणि कांदा आणि खोबरं छान असं पुन्हा परतून घेत आहे। आता इथे तुम्ही बघू शकता कांदा आणि खोबरा ब्राऊन रंगाचं झालेलं आहे। आता या स्टेजला आल्यावरती आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे लसणाच्या पाकळ्या। लसणाच्या पाकळ्यांसोबत मी याच्यामध्ये घालणार आहे चिरून ठेवलेलं आलं। वाटणाचं साहित्य छान असं सोनेरी रंगाचं होईपर्यंत भाजून घ्यायचं, म्हणजे वाटणाची चव एकदम खमंग आणि स्मोकी फ्लेवर सारखी लागते। आता लसूण आणि आलं घातल्यानंतर आपल्याला हे मसाले 2 ते 3 मिनिट छान असे भाजून घ्यायचेत। लसूण आणि आलं याच्यामध्ये जास्त वेळ भाजत बसायचं नाही, 2 ते 3 मिनिट परतायचं फक्त आणि गॅस बंद करून घ्यायचा। गॅस बंद केल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचे आहेत गरम मसाले। गॅस बंद केल्यानंतर कढईच्या उष्णतेमुळे हे मसाले हलकेसे भाजले जातील, त्याच्यामुळे त्यांचा सुगंध टिकून राहील। आता हे गरम मसाले या कढईत 2 ते 3 मिनिट छान असे भाजून घेऊयात
आणि हे सर्व वाटणाचे पदार्थ एका ताटात थंड होण्यासाठी बाजूला काढून ठेवूया. आता सर्वात शेवटी या वाटणामध्ये घालते 2 हिरव्या मिरच्या, म्हणजे वाटण छान असं तिखट लागेल. आता वाटण पूर्णपणे थंड झालेलं आहे. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे वाटण मी काढून घेते आणि बारीक असं वाटून घेणार आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं वाटण काढून घेतल्यानंतर याच्यामध्ये घालूया मूठभर कोथिंबीर. वाटणामध्ये कोथिंबीर घातल्यामुळे मसाल्याला आणि रश्श्याला एक वेगळाच सुगंध येतो. आता आपण कोथिंबीर घालून हे वाटण छान असं बारीक वाटून घेऊया. वाटण घालताना आपल्याला याच्यामध्ये वाटताना थोडं थोडं पाणी घालायचंय आणि वाटण मस्त असं बारीक वाटून घ्यायचंय. हे बघा, आपलं वाटण मस्त बारीक वाटून झालेलं आहे. त्याची कन्सिस्टन्सी तुम्हाला दाखवते किती बारीक असं वाटून घेतले आपण वाटण. एवढं बारीक वाटून घेतलं म्हणजे बस. आता आपण तयार करूया मालवणी पद्धतीचा चिकनचा रस्सा. हे चिकन मी मातीच्या भांड्यामध्ये बनवत आहे. मातीच्या भांड्यात बनवलेलं चिकन अधिक खमंग लागतं आणि त्याला एक वेगळीच पारंपरिक अशी चव येते. आता माझ्याकडे मी असं हे मातीचं एक भांडं विकत घेऊन ठेवलेलं आहे, म्हणून म्हटलं आज याचा आपण उपयोग करूया. आता हे भांडं मी गरम करून घेतलं आणि याच्यामध्ये 4 ते 5 चमचे तेल घालून गरम करून घेतलं. एकदा का तेल गरम करून झालं की याच्यामध्ये आपल्याला लसणाची फोडणी द्यायची आहे. हा लसूण मी चांगला ठेचून घेतला आणि मग याची मी या गरम तेलामध्ये फोडणी दिलेली आहे. आता या गरम केलेल्या तेलामध्ये घालत आहे तयार करून ठेवलेलं वाटण. वाटण एकदाच घालायचंय आणि छान असं या तेलात परतायचंय. आता हे वाटण मस्त असं परतून घेऊया तेलामध्ये. वाटणाचा कच्चेपणा जाईपर्यंत हे वाटण मस्त असं परतून घ्यायचंय. अगदी तर्री येईपर्यंत हे वाटण आपल्याला मस्त असं या तेलामध्ये परतायचंय. वाटण परतत असतानाच याच्यामध्ये घालायची आहे अर्धा चमचा हळद. आता घालूया 2 चमचे भरून मालवणी चिकन मसाला. मालवणी चिकन म्हटलं की याच्यामध्ये मालवणी मसाला आलाच. आता मी हा मसाला घरी तयार केलेला आहे, त्याच्यामुळे मी मालवणी मसाला घातलेला आहे. तुमच्याकडे जे काही तिखट असेल ते तुम्ही याच्यामध्ये घालू शकता. आता हा मसाला या वाटणामध्ये मस्त असा परतून घेऊया. अगदी तेलाची तरी येईपर्यंत हा मसाला मस्त असा परतून घ्यायचा आहे आणि चिकन रश्श्याला अप्रतिम चव यावी याकरता याच्यामध्ये घालत आहे सुहाना चिकन मसाला. तुम्ही चिकन करत असताना कुठला मसाला वापरता हे कमेंट करून मला नक्की सांगा, जेणेकरून रश्श्याला मस्त अशी चव येईल आणि तरी येईल. मी घरात तयार केलेला मालवणी मसाला घालते आणि मार्केटमधला सुहाना चिकन मसाला घालते. तुम्ही कुठला मसाला घालता हे मला कमेंट करून नक्की सांगा. आता हा मसाला या वाटणामध्ये मस्त असा परतून घेऊया, म्हणजे अप्रतिम चवीचं चिकन तयार होईल. आता इथे मी वाटून घेतलेलं मिक्सरचं भांडं घेते आणि त्याच्यामध्ये थोडं पाणी घालून सगळं वाटण एकत्रित करून या वाटणामध्ये घालते, म्हणजे मिक्सरचं भांडं स्वच्छ होऊन जाईल आणि वाटण पण वेस्ट होणार नाही. आता हे वाटण घालून पुन्हा आपल्याला मस्त असं परतून घ्यायचं आहे. आता या वाटणामध्ये थोडं हलकंसं पाणी घातल्यानंतर मी याच्यावरती झाकण ठेवून हे वाटण एक 3-4 मिनिट मस्त असं वाफून घेते, म्हणजे हे वाटण मस्त असं शिजलं जाईल आणि याला मस्त अशी तरी येईल. हे बघा 2 ते 3 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता मस्त अशी वरती तरी आलेली आहे. 3-4 मिनिट वाटण मस्त शिजून घेतलंय. माझी आई मला नेहमी म्हणायची, व्हेज असो किंवा नॉन व्हेज असो, कुठल्याही पदार्थाचं वाटण चांगलं तरी येईपर्यंत शिजून घ्यायचं, परतून घ्यायचं, म्हणजे जेवणाला छान अशी चव येते. आता या वाटणामध्ये घालत आहे मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन. हे चिकन मी एक अर्धा तास मस्त असं मॅरिनेट करून ठेवलेलं होतं. आता हे सगळं चिकन या मसाल्यांमध्ये छान असं एकजीव करून घेते. चिकन पण आपल्याला मस्त असं परतून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिट हे चिकन ह्या वाटणांमध्ये मस्त असं परतून घेऊया, म्हणजे सगळे मसाले आणि वाटण या चिकनमध्ये एकजीव होऊन जाईल. आता या चिकनमध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ. मी सुरुवातीला चिकन मॅरिनेट करत असताना अर्धा चमचा मीठ घातलेला आहे, म्हणून मी इथे अर्धा चमचा मीठ घालत आहे. आता मीठ घालून मसाले पुन्हा छान असे परतून घेऊया. आता हे वाटण किंवा मसाले खाली करपू नयेत म्हणून याच्यामध्ये मी चमचाभर पाणी घालत आहे आणि पाणी याच्यामध्ये मिक्स करून याच्यावरती झाकण ठेवून हे चिकन साधारण 10 मिनिटं मी चांगलं मस्त
शिजवून घेणार आहे. झाकण ठेवून हे चिकन आपल्याला मस्त असं वाफेवर शिजवायचं आहे. चिकनमध्ये वाटण घातल्यानंतर चिकन 10 मिनिट झाकण ठेवून शिजवणं खूप महत्त्वाचं आहे, कारण यामुळे चिकन रश्श्याला मस्त असं पाणी सुटतं आणि चिकन आतपर्यंत मऊ असं शिजलं जातं आणि मसाल्यांची चव आतपर्यंत मस्त अशी मुरली जाते. ही स्टेप तुम्ही नक्कीच मिस करू नका, कारण ही स्टेप वापरल्यामुळेच आपल्या चिकनला मस्त अशी चव येणार आहे. वाफेवर चिकन शिजवल्यामुळे चिकनला स्वतःचे असे पाणी सुटते आणि अशा या नैसर्गिक रसामध्ये चिकन शिजल्यामुळे चिकनला मस्त अशी छान चव येते आणि वाफेच्या दाबात चिकन शिजवल्यामुळे चिकन कोरडे किंवा चिवट असे होत नाही, त्यातून मऊसूत असे शिजते. आता आपण 10 मिनिट वाफेवर मस्त असं चिकन शिजून घेतलंय. आता अजून 5 मिनिट पुन्हा चिकन शिजून घेऊया. 5 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता मस्त असं चिकनला पाणी सुटलंय, रंग पण सुरेख आलेला आहे. आता या अर्धवट शिजलेल्या चिकनमध्ये आपल्याला घालायचं आहे थोडं गरम पाणी. आता या चिकनमध्ये मी 2 ग्लास गरम पाणी घालणार आहे. आता या अर्धवट शिजलेल्या चिकनमध्ये मी घालते 2 ग्लास गरम पाणी. इथे तुम्हाला प्रश्न पडला असेल, गार पाणी का घातलं नाही? कारण गरम केलेल्या चिकनमध्ये अचानक थंड पाणी घातल्यामुळे चिकनचे स्नायू आकसतात, यामुळे चिकन चिवट किंवा कडक होण्याची शक्यता असते. या उलट या शिजवलेल्या चिकनमध्ये जर आपण गरम पाणी घातलं म्हणजे चिकन लवकर शिजते, वेळेची आणि गॅसची बचत होते, चिकन रश्शाला लवकर उकळी येते आणि चिकन लवकर शिजते. आता याच्यामध्ये 2 ग्लास गरम पाणी घातल्यानंतर हे चिकन आपण झाकण ठेवून अजून 15 मिनिट मस्त असं शिजवून घेऊया. हे चिकन आपल्याला 15 मिनिट मंद आचेवरती शिजवून घ्यायचं आहे. आता तुम्ही बघा मस्त 15 मिनिटानंतर आपलं चिकन छान असं शिजलेलं आहे आणि रस्सा खमंग घट्ट तेल सुटलेला दिसत आहे. आता हा रस्सा अजून एक 10 मिनिट मंद आचेवरती मस्त असा शिजून घेऊया. वरतून थोडी कोथिंबीर घालूया. कोथिंबीर घातली म्हणजे रश्शाला मस्त अशी चव येईल. आता तुम्हाला जास्त घट्टपणा पाहिजे असेल तर तुम्ही घट्टपणा ठेवू शकता आणि रस्सा जर तुम्हाला पातळ हवा असेल तर याच्यामध्ये थोडं तुम्ही पाणी घालू शकता आणि ते पण गरम पाणी घालायचं आहे. तर हा रस्सा मला थोडा दाटसर वाटत आहे म्हणून मी याच्यामध्ये थोडं हलकंसं गरम पाणी घालते आणि रस्सा थोडा पातळ करून घेते. मस्त चिकनचा सुगंध घरभर पसरलेला आहे. नुसत्या सुगंधानेच घरातली सगळी मंडळी ताट आणि वाटी घेऊन बसलेली आहेत. त्याच्यामुळे आमचा रविवार स्पेशल गटारी स्पेशल मालवणी पद्धतीने तयार केलेल्या रश्श्याचा बेत सफल झालेला आहे. रश्श्यासोबत खाण्यासाठी गरमागरम तांदळाची भाकर किंवा ज्वारीची भाकर, नाहीतर मालवणी पद्धतीने तयार केलेले मटण वडे. वाह, काय छान बेत तयार झालेला आहे. रेसिपी जर तुम्हाला आवडली तर कमेंट करून नक्की सांगा कशी झालेली आहे, मला आवडली की नाही, आणि आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. तुम्ही दिलेल्या भरभरून लाईकची आणि कमेंटची मी वाट बघत आहे. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात नव्या रेसिपीसोबत.